नाशिकच्या हुतात्मा आनंद कांद्रे मैदानात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उद्या आयोजन करण्यात आलेले आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण सध्या नाशिकच्या हुतात्मा आनंद कांद्रे मैदानात आहोत आणि या ठिकाणावरील जर दृश्य आपण बघितलं आता तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अखेरचा जो पाठपुरावा आहे आता तो या ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। उद्या या ठिकाणी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आहेत। भाऊ, काय सांगाल? उद्या या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे? महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय उद्धव साहेबांची सभा या ठिकाणी होते आणि त्याचं पूर्वनियोजनासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो। अतिशय सूक्ष्म नियोजन झालेलं आहे आणि सभा ही प्रचंड मोठी होईल आणि आदरणीय उद्धव साहेबांचे विचार खऱ्या अर्थाने ऐकायचे आहेत आणि नाशिककरांना लोकसभेमध्ये जे राजाभाऊ वाजे जाणार आहेत त्यांच्याविषयी आणि पक्षाचे ध्येय धोरण या ठिकाणी निश्चितपणाने आदरणीय उद्धव साहेब सांगतील। हो, आपण म्हणतायत की मोठी सभा होणार आहे, या सभेला किती उपस्थिती असू शकते? साधारणतः 1 लाख लोक या सभेला असू शकतात। आपण बघितलं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी साधारण 1 लाख लोक असू शकतात अशी माहिती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे। त्यामुळे उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या सभेतून उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।